काय चाललंय तुझं? अगं व्हॉट्सअपवर एक सॉलिड जोक आलाय. ऐका ऐका, एकदा ना एक मुलगी एका गाढवाला घेऊन घरी येते आणि ती म्हणते, मम्मा डॅडू मी लग्नासाठी तयार आहे. मम्मा डॅडू मी लग्न करायला तयार आहे. बेटूला पण हा जोक माहितीये. डॅडू हा जोक नाहीये, मी सिरियस आहे. मी सुयशशी लग्न करायला तयार आहे. खरंच? तू काय बोलतेस? बच्चा खरंच? I'm so happy. I'm so happy. I'm so happy. अगं माझा विश्वासच बसत नाहीये. माझा पण. पण ती बोलतीये ना ते 100% खरंय. अरे पण हे सगळं ठरलं कधी? काय रे, आमच्यासाठी ठरवायला काही ठेवलंय का सगळं तुम्हीच आपापसात ठरवून मोकळे? आंटी हे तुम्ही सईला विचारा. यापुढे ती म्हणेल ना तसंच होणार. पुढच्या 2 दिवसात एंगेजमेंट आणि लवकरात लवकर लग्न उरकून टाकू. बाकी सगळं तुम्ही बोलून घे. सुयश, काय जादू केलीस तू? जादू मी नाही, आदित्य कश्यपने केली. आदित्य कश्यप? तो होता म्हणून हे शक्य झालं, तर इतकं सोपं नव्हतं हे. शशी, तू ऐकतोयस ना? त्या आदित्यच्या जाऊन पाया पडायला हवं आपल्याला. ए, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. मला फक्त माझ्या बेटू मध्ये इंटरेस्ट आहे. डॉग, माझी बेटू. अहो अंकल, अहो कॅफे मध्ये खुर्चीवर चढून सगळ्यांना देखत तिने माझा प्रपोजल ऍक्सेप्ट केलं. अहो खुश आहे ती, जाम जाम खुश आहे. मला सुखाने जगायचं, तुझ्या बरोबर जरा जास्त जगायचं. माझं आयुष्य फक्त तू पुरं करू शकतेस सई, आणि म्हणूनच मला तू हवी आहेस सई. माझ्या बरोबर तू मला माझ्या आयुष्यात हवी आहेस आणि तुलाही तेच हवंय. कशाला माझ्या मागे 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 करतेस? कशाला सारखं गळ्यात पडतेस? एकदा सांगितलंय ना तुला माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. तुला आता कुठलाच संबंध नाहीये. अख्ख्या जगाला ओरडून सांगते की मी सुयशशी लग्न करायला तयार आहे. लाज्जो, बास झाला तुझा मेलोड्रामा. हा जो काही मेंटलपणा केलायस ना, त्याच्यानंतर रडत बसण्यात काहीही अर्थ नाहीये. मी काही चुकीचं करत नाहीये. अच्छा, मग आधी जेव्हा सुयशचं स्थळ आलं होतं तुला, तेव्हाच हो म्हणायचं होतंस ना? मम्मा डॅडू आदित्य सुद्धा म्हणत होता ना सुयशशी लग्न करायला. तेव्हा का नाही सुचलं? तेव्हा नाही वाटलं मला. पण आता काय? आता जुळलं सुयशशी? फिदा झालीस त्याच्यावर? हो, मी सुयशच्या प्रेमात बुडालीये पूर्ण. मला मनापासून आवडतो तो. हे तू स्वतःच्या मनालाच सांगतेस. तुला काय करायचंय मी काही करेन. मला तुला जागं करायचंय. हा जो काही फालतूपणा चाललाय ना तुझा, तो बंद कर. अजिबात नाही. सुयश चांगला मुलगा आहे. तो श्रीमंत आहे, वेल सेटल्ड आहे, माझी काळजी घेतो, माझ्यासाठी काय वाटेल ते करू शकतो. मम्मा डॅडूला सुद्धा तो आवडतो, त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही. थोडक्यात सुयश सुद्धा चांगला मुलगा आहे. सुयश सुद्धा असं का म्हणालीस तू? म्हणजे आदित्य चांगला मुलगा आहेच, पण सुयश सुद्धा चांगला मुलगा आहे, बरोबर ना? नाही, आदित्य चांगला मुलगा होता, आता तो चांगला मुलगा नाहीये. तो जे काही वागतोय ना माझ्याशी, त्याच्यानंतर डोक्यात गेलाय तो. माझ्या डोक्यात जातोय ठीक आहे, पण मनाचं काय? मनात अजूनही तोच आहे ना. मला मान्य आहे तो मूर्खपणा करतोय, पण तो मूर्खपणा करतोय म्हणून आपणही तसंच करायचं का? तू विचार आदित्यला, मूव्ह ऑन हो. पण आदित्यने नकार दिलाय म्हणून सुयशला हो कोण म्हणतं? मी म्हणते, पण मी तुझं मन तसं म्हणत नाहीये. सुयश हा आदित्यला ऑप्शन असू शकतो हे तुझ्या मनाला पटतच नाहीये. तू हा निर्णय फक्त आणि फक्त आदित्यला त्रास देण्यासाठी घेतलायस. पण तू हे लक्षात ठेव की या निर्णयाचा तुला सुद्धा आयुष्यभर त्रासच होत राहणार आहे. छळत राहणार आहे हा निर्णय तुला. असू दे, मी जे काही करते ते बरोबरच करतेय. बेअक्कल आहेस तू अक्कल शून्य आहेस, तू पागल छापेस, तू माकड छापेस, तू गाढव छापेस, तू इमोशनल फूल आहेस. थँक्यू. मी इमोशनल फूल आहेच, कारण सगळं जग ना इमोशन्सवरच चालतं. तू सुद्धा.
आणि हा जो काही वेडेपणा करतेस ना तू त्याचमुळे करतेस. ए जा ना, तू नको मला शहाणपणा शिकवू. जाणारच आहे मी, तुझं मन आहे सई. आणि तू अशीच मनाविरुद्ध जगत राहणार असशील ना तर मला जावंच लागेल. तू हा जो काही डिसिजन घेतलायस ना सई, तो मन मारून घेतलायस. त्यामुळे आता इथून पुढचे सगळे डिसिजन्स डोक्याने घे, कारण तुझं मन मेलंय सई. गुड बाय लाज्जो, गुड बाय फॉर एव्हर. फिर कभी नहीं मिलेंगे. ते बाहेर ना खूप मच्छर चावत होते ग, म्हणून म्हटलं ते इथे बसू काय? नको? ठीक आहे मग काय जाऊन. डॅडू काय ना बेटू, तू जन्माला आलीस ना तेव्हाच मला कळलं होतं की तू कधी ना कधीतरी दुसऱ्या घरची होणार. म्हणून मी ना हॉस्पिटलमध्येच तयारी सुरू केली होती, तुझ्या लग्नाची पण आणि माझ्या मनाची पण. तुझ्या मनाची तयारी झाली आहे ना? नाही, कसं आहे की तू जो डिसिजन घेतला आहे तो अगदी मनापासून दिल से घेतलायस ना? हो. काय ना की मला ना फक्त तुझ्या आनंदाची आणि तुझ्या खुशीची पडली, बाकी मला काही नकोय. तू खुश तर मी खुश. तू खुश आहेस ना? मग काय टेन्शन नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, की लग्न व्हायच्या आधी किंवा लग्न झाल्यानंतर तुला कधी असं वाटलं की युटर्न घेऊन परत यायचंय, तर ह्या घराचे दरवाजे आणि या डॅडूचं दिल तुझ्यासाठी हमेशा हमेशा के लिए खुला असणार. तू फक्त खुश राहा बस. डॅडू तू नको ना रे जाडूस. आता मी नेहमी खुश राहणार आहे, कारण मला दुखावणाऱ्या गोष्टी मी दूर केल्या कायमच्या. हॅलो, मी शर्मिला बिराजदार बोलतेय. ओळखलं ना मला? नाही, मला वाटलं गेल्या वेळेस आपल्यात जे काही बोलणं झालं होतं त्यानंतर तू जसं सईला ब्लॉक करून टाकलंस तसं मला सुद्धा ब्लॉक केलं असेल की काय. पण चला, मला आनंद आहे तू काय मला ब्लॉक केलं नाहीस. तू जे काही घडवून आणलंयस ते आमच्यापैकी कुणालाच जमलं नव्हतं, माहितीये का तुला? अरे तू सई आणि सुयशचं लग्न जमवलंयस, लग्न. अरे तुझ्यामुळे माझ्या लेकीचं भलं होतंय. तू आहेस कुठे? ती आता जास्त चांगल्या घरात जाणार, तिला आता याहून जास्त चांगली लाईफस्टाईल मिळणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या तब्येतीची आता जास्ती चांगली काळजी घेतली जाणार. झालं तुमचं बोलून, ठेवू फोन मी. अरे बरं ठीक आहे, मी तुझं कौतुक करत नाही, ओके? पण मला खूप आनंद झालाय. मला तुझ्या बरोबर आनंद शेअर करायला दे ना प्लीज. का तेही नाही करायचं मी? मॅम जमलं ना तर सई बरोबरचं शेअरिंग वाढवा जरा तुमचं. तिच्या आयुष्यात काय चाललंय ते ती आपण नाही सांगणार कदाचित तुम्हाला. तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करत राहा. ती आनंदात राहिली पाहिजे. नाही, मैत्री संपली, सगळे संबंध संपले, तरी सुद्धा तुझी काळजी काही संपलेली नाहीये. हा, पण तू आता तिची काळजी अजिबात करू नकोस, कारण तिची काळजी घेणारा आलाय. सुयश तिची काळजी घेईल अगदी छान. ठीक आहे, मग मी ठेवू फोन? अरे असं काय करतोयस तू? फोन का ठेवतोयस?
हे बघ, मगाशी मी ते आनंद शेअर करण्याचं म्हणाले ना, ते जरा मला पूर्ण करून दे ना प्लीज. बघा, तुम्हाला जे काही पूर्ण करायचं आहे ते तुम्ही नंतर कधीतरी पूर्ण करा. आता दारावर कोणतरी आलाय. अरे थांब थांब, ते माझ्याकडूनच आले. हा, म्हणजे मगाशी जे आनंद शेअर करायचं म्हटलं ना, ते तेच. जा जा, जाऊन बघ. नाही, तुम्हा सगळ्यांसाठी आनंद पाठवलाय. वाटून घ्या सगळ्यांनी. हो, तुम्ही का करता असं? का पाठवलंय काही? मी मागितलं होतं का तुमच्याकडे काही? तुम्ही जर परत मागच्या वेळेसारखे पैसे वगैरे पाठवले असले ना तर. नाही रे बाबा, पैसे वगैरे काही नाही. आनंद आहे, आनंद. आणि जा पटकन घे जा, नंतर परत तुझ्या मामांच्या वगैरे हातात पडायचं बरं का. जा. काय तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय? हो, मी पण तुम्हाला इथेच पाहिलंय, याच दारात. या दारात? हा, तू तो बिराजदारांच्या घरचा माणूस हो ना? माणूस नाही म्हणजे हो, म्हणजे नोकर माणूस. हा, तेच ते. काय काम आहे ते? भाई बंधू, आपण ते सोटा आणणार आहे जरा. सोटा कशासाठी? अहो, मी एक साधा नोकर माणूस आहे. मला ताईंनी सांगितलं ना, म्हणून मी इथे आलोय. एक मिनिट, ताई म्हणजे? मोठ्या ताई साहेब, म्हणजे सई ताईंची आई, मम्मी शर्मिला ताई, त्यांनी दिलंय हे. काय आहे काय त्यात? नाही, जे काही असेल ते आपल्याला नकोच आहे ना चंदू काका. तुम्ही प्लीज बॉक्स घेऊन जा. अहो नाही असं करू नका प्लीज, माझी नोकरी जाईल. ताई साहेबांनी सांगितलंय तुम्हाला द्यायचं आणि इथे समोरच उघडायला सांगितलंय. अहो, अशी त्यांची इच्छा आहे. हो प्लीज. हो का? हो. आणि इकडे नाही, बिराजदारांची इच्छा पूर्ण करूया. बघतो काय ते. सई आणि सुयशचं लग्न ठरल्याची गोड बातमी तोंड गोड केल्याशिवाय कशी देणार? म्हणून ही खास भेट बिराजदारांकडून. घे आदित्य, घे. नको मामा. अरे घे रे. वा 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 वा, खरंच गोड बातमी दिली बरं का चंदू शेठ तुम्ही. आणि हो, बिराजदारांना आमच्या सगळ्यांकडून अभिनंदन सांग बरं का. हा, चला रे, चला घेऊया, चला या. आदित्य दादा, काळजी घ्या. हे जे काही झाले हे फार चुकीचे झाले असं मला वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे, नाही का? आदित्य दादा, काहीतरी बोला. अहो, काहीतरी करा. हे सगळं थांबवा प्लीज. गुड नाईट.
या मंदिराच्या प्रत्येक पायरीवर एक फुल वाहिलत ना की मनातली कुठलीही इच्छा पूर्ण होते. तू माझा आणि स्वतःचा कितीही छळ केलास ना तरी माझा तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. हा प्रॉब्लेम आहे. अख्ख्या जगाला ओरडून सांगते की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. कसला त्रास होतोय का तुला? कसला त्रास होतोय? नेमका कसला त्रास होतोय तुला? मला मला बोल 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 बोल, मोकळा हो, बोल. सईचं लग्न ठरलं रे मामा. सईचं सुयश बरोबर लग्न ठरलं. नाही, मला माहिती आहे त्या दोघांचं लग्न ठरलं पाहिजे असं मीच म्हणत होतो. पण मीच हातभार लावला त्यांचं लग्न जुळण्यासाठी. मामा ते करत असताना मला खूप त्रास होत होता रे. पण तरी मला वाटत होतं की तेच झालं पाहिजे. पण आज तुझं खरंच लग्न ठरलं ऐकलं खूप दुखतंय रे आतमध्ये. स्वतःच्या हाताने स्वतःला जसं वेतानी फोडून घेतल्यासारखं वाटतंय. सगळंच संपलं रे. सगळंच संपलं आता. अरे नाही रे आधी, संपलं मामा. अरे नाही, काही संपलं नाहीये आधी. अजूनही ती तुझ्या मनात आहे म्हणून चालतंय ना, म्हणून त्रास होतोय तुला. आता रडून मन मोकळं करण्यापलीकडे काय उरलंय रे आता. स्वतःच मन मोकळं करणं, रडून कळ व्यक्त होणं जमतंय की तुला? पण मग तू दादा समोर, ताई समोर का व्यक्त होत नाही? त्यांना कळू दे की तुला काय वाटतं, कसं वाटतं ते. पण तू काहीच बोलत नाहीस, काहीच करत नाहीस. त्यामुळे दादा हवं तसं वागतो, त्यामुळे सई दुखावली जाते. पण तुला पण त्रास होतो ना त्याचा आदित्य. असाच आहे ना. पण तुला माहितीये मी असाच आहे. सगळा त्रास मी सहन करेन. पण दादा मामाला दिलेला शब्द आणि सईच्या भल्यासाठी केलेला निश्चय नाही मोडू देणार मी. नाही मोडू देणार. तुझं ना आधी त्या महाभारतातल्या कर्णासारखं होत चाललंय. चांगुलपणाने वागणारा, दुसऱ्यांसाठी जगणारा, वचन पाळणारा. त्याच्या दारात आलेल्या कुठल्याही याचकाला त्यांनी रिकाम्या हाताने जाऊ दिलं नाही. कसलाही कुठलाही विचार न करता त्यांनी सगळ्या गोष्टींचा त्याग केला. अरे मागितल्यावर त्यांनी स्वतःची कवच कुंडल सुद्धा काढून दिली. पण त्यांनी एकदा जरी स्वतःचा विचार केला असताना तर सगळी महाभारताची कथाच बदलली असती. नाही केलं त्याने तसं. अरे त्याने तसं केलं नाही कारण तो त्या युगातला देवत्व लाभलेला माणूस होता. तो नाहीच ना आधी. तुला कसं कळत नाही? आपल्यासारखी माणसं आहेत नाही, सगळी दुःख अशी कवटाळून बसतो आणि मग गर्दीत कुठेतरी हरवून जातो. त्यामुळे आपलं भलं नाही होत. मला जे वाटलं
ते मी मनापासून बोललो. आता तू ठरव तुला काय करायचं ते. माझं ठरलंय मामा. युग बदललाय, काळ बदललाय, वेळ बदलली आहे, माणसं बदलली आहेत, सगळं बदललंय. मी नाही बदलू शकत मामा. दिलेला शब्द नाही बदलू शकत आणि कथाही नाही बदलू शकत. मान्य कथा नाही बदलू शकत, पण आता कथेतला अध्याय बदलायची वेळ झाली. तसही हा अध्याय संपला आणि मेघना हा अध्याय सुरू.